आज एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. कामाच्या ठिकाणी होणारा जो मानसिक त्रास आहे किंवा शारीरिक त्रास आहे, वर्कप्लेस हॅरासमेंट ज्याला म्हणतात, एक गंभीर विषय आहे. बराच वेळा असं होतं कर्मचारी फक्त नोकरी जाण्याच्या भीतीनं हा त्रास सहन करत बसतात. अनेकदा बॉसेस किंवा सहकाऱ्यांकडून जो मानसिक त्रास होतो, टोमणे मारणं असू देत किंवा विनाकारण ओव्हरटाईमसाठी दबाव टाकणं असू दे किंवा मग स्त्री पुरुषांमधला भेदभाव, या सगळ्याला आपण कामाचा भाग समजून फार दुर्लक्ष करतो. पण प्रोफेशनल असणं आणि अपमान सहन करणं यामध्ये खूप मोठी रेषा आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. भारतीय कायद्यानुसार विशेषतः महिलांसाठी पॉश ॲक्ट म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट आणि इतर लेबर लॉ अंतर्गत कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. जर तुमचा छळ होत असेल तर तो मुकाट्याने सहन करू नका, कारण की तुमचा गप्प राहणं समोरच्याचं धाडस वाढवतं. आपली नोकरी आपल्या कौशल्यावर टिकून असते, त्यामुळे स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड मुळीच नाही करायची. पुरावे गोळा करायचे आणि योग्य ठिकाणी तक्रारसुद्धा करायची. काय करायचं सांगते. छळाचे पुरावे असतील काही तर मग ईमेल्स असतील किंवा मेसेजेस असतील तर ते गोळा करायचे. नंतर कंपनीच्या इंटरनल कंप्लेंट्स कमिटीकडे त्या संदर्भात तक्रार करू शकता. जर गरज पडली तर तुम्ही या संदर्भात वकिलांचा सल्लासुद्धा घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ अशा मित्राला पाठवा जो ऑफिसच्या टेन्शनमध्ये असतो आणि बदल तुमच्या आवाजामधूनच होणार आहे.